नमस्कार. मी सर्व शेतकरी बंधूंना प्रथम नमस्कार करतो आणि माझे दोन शब्द मी जे सांगतोय ते सर्व शेतकरी बंधूंना विचाराच्या भूमिकेतून सांगतोय आणि जे आमचे सोसायटीचे सभासद असतील त्यांनी सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करूनच आमच्या छत्री या चिन्हावर मतदान करायचं आहे. मी प्रथमतः मी या गावचा उपसरपंच श्री संजय दादा माने, यशवंतराव कृष्णराव माने यांच्या अध्यक्ष पताखाली बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मी या गावचं 30-35 वर्ष नेतृत्व मला बाळासाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मला दिलेलं आहे आणि मी ते चांगल्या पद्धतीनं जे बी काम दिले होतं माझं ते मी चांगल्या पद्धतीनं काम करत आलो आहोत आणि यापुढेही करत राहीन. या संघर्षमय वातावरणामध्ये आज जी सोसायटी लागली, या सोसायटीला सांगायचा उद्देश होता की ह्याला 1.5 वर्ष बाकी होती, पण सोसायटी कशासाठी लागली? सोसायटीचं लागण्याचं कारण लोकांनी हे जे फिरणारे जे दुसऱ्या पार्टीचे सभासद आहेत आता त्यांना विचारा की सोसायटी कशासाठी लावली आणि का लावली. सोसायटीचा प्रोग्राम हा शेतकऱ्यांच्या हितासाठी असतो. शेतकऱ्यांनी ती सोसायटी चालवायची आहे, ऐऱ्यागऱ्याने कोणी चालवायची नाही. आम्ही या निवडून मागं बिनविरोध दिल्यानंतर ह्या 13 सभासदांना स्वतंत्र अधिकार दिले होते. यामध्ये पुढाऱ्यांचं काय काम होतं आणि पुढाऱ्यांनी यात हस्तक्षेप करून ही सोसायटी बरखास्त करण्याचं नेमकं कारण काय हे शेतकऱ्यांनी या लोकांना विचारायचं आहे की बाबा ही सोसायटी बरखास्त झाली, पण ह्या सोसायटीचं इलेक्शन लागल्यानंतर या सोसायटीचा खर्च जो येणार आहे काय 5-6 लाख रुपये हा शेतकऱ्यांचाच जाणार आहे. आणि शेतकऱ्यांनी जो आता निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. मी लोकांना आव्हान करतो की लोकांनी, मी सांगतो आहे की ज्या जन्माला आल्यापासून सोसायटी यांच्याकडेच आहे. याने विकास कोणता केला, का केला आणि कशाचा केला हे लोकांनी त्यांना विचारायचं आहे. जी आम्ही सर्वसाधारणतः 22-18 साली मी उपसरपंच होतो, अंगराज पाटलांची मंडळी सरपंच होते आणि या सरपंच पदाच्या काळामध्ये मला दहिवडीकर सचिव होते, तानाजीराव चेअरमन त्या सोसायटीमध्ये त्यांचे होते. या सर्व मंडळींनी मला एका शब्दात सांगितलं की आम्हाला गोडवानासाठी जागा पाहिजे. न भूमिका घेता मी अंगराज पाटला आणि आम्ही दोघांनी इतका सुपर विचार करून आम्ही त्या सोसायटीला कसल्याही विचाराची गोष्ट आम्ही न करता सोसायटीच्या गोडवानला जागा दिली. अत्यंत उत्तम पद्धतीचं गोडवान बांधलं आणि त्यानंतर मात्र सोसायटीला ज्या वेळेला सोसायटीच्या जागेला बांधकाम सोसायटीच्या ऑफिसला पाहिजे होतं, मग हे ऑफिस चालू करत असताना त्या ठिकाणी सगळं ग्रामपंचायतीने मान्यता दिली असताना मग ह्या सोसायटीच्या तक्रारी कुणी केल्या आणि सोसायटीला जागा मिळू नये म्हणून तक्रारी करणारे कोण आहेत याचा सुद्धा शेतकऱ्यांनी वाहवा करावा. आणि या सोसायटीमध्ये आता विकासाची भूमिका म्हणून आपण सोसायटी 30 कोटी रुपयाकडे आपल्या सोसायटीची वाटचाल सध्या चालू आहे, शेतकऱ्यांची वाटचाल चालू आहे. आणि या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांच्या हिताचे असणारे सर्व खत असतील, अवजारे असतील, त्या ठिकाणी औषध असतील, आपल्याला पेट्रोल पंपाचा एक निर्धार व्यवसाय घ्यावा लागेल, कारण अशा मोठ्या सोसायटीला एखादा पेट्रोल पंप सरकार द्यायला तयार आहे. या सगळ्यांचा विचार करायचा आहे आपल्याला आणि या सगळ्यांचा विचार करून ह्या आमचे जे 13 सभासद आम्ही जे आता उभे केलेले आहेत या सभासदांना विचारात भूमिका. आमच्याकडं तुम्ही शिक्षणाची अफवा नाही, आम्ही विचारवंत आहोत. आम्ही गावासाठी अनेक गोष्टींचा विचार करतो. आपण प्रत्येक गोष्ट करत असताना विचाराने करावी, गावाच्या हितासाठी करावी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा. यात कोणतेही राजकारण आणून कोणीही या ठिकाणी आमका झाला तमका झाला या गोष्टी न करता विकासाची भूमिका घेऊन पुढे चालावी. आणि आम्हाला या आता सध्या आम्ही जे 13 सभासद उभे केलेले आहेत, आमची खूण आहे छत्री. या छत्रीला प्रचंड बहुमताने शेतकऱ्यांनी विकासाच्या भूमिकेवर मत द्यावं एवढीच सर्वांना माझे हात जोडून नम्र विनंती आहे. अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.